तुम्ही अनेक लाचखोर सरकारी अधिकारी पाहिले असतील, मात्र असा अधिकारी कधी पाहिला नसेल। या अधिकाऱ्यानं लाचखोरीचे सगळे रेकॉर्ड तोडले। या अधिकाऱ्याच्या घरावर छापा घातल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला। हा आयएस अधिकारी केवळ पैसेच खात नव्हता, तर त्याला झोपण्यासाठीही पैशांचाच बेड लागायचा। त्यानं चक्क 500च्या नोटांचा बेड तयार केला होता। मुळात त्यानं एका व्यावसायिकाकडून 10 लाखांची लाच घेतल्याच्या आरोपात त्याला अटक झाली। त्यावेळेस त्याच्या घरावर छापा घातला असता सर्वांनाच धक्का देणारा नोटांचा बेड सापडला। तब्बल 47 लाख रुपयांच्या 500च्या नोटांचा हा बेड आढळून आला। धीमन चकमा असं या आयएस अधिकाऱ्याचं नाव असून तो ओडिशातल्या कालाहंडी जिल्ह्यातल्या धर्मगडचा उपजिल्हाधिकारी आहे। धीमान यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कसून चौकशी सुरू आहे। अजून त्यांनी किती माया जमवली याचाही तपास सुरू आहे। मात्र यामुळे लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय।